आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुरुषांवर सहजासहजी विश्वास कधीच ठेवायचा नाही. मग ते मणी सर असो किंवा सुजित सर. पुरुषांची जातच मुळात चल आराम कर. मला नाही मॅमचं काही कळतच नाही. ते पुरुषांचं इतकं हेट का करतात? आय मीन आपले वॉचमॅन सोडले तर त्या कोणत्याच पुरुषाची नीट बोलत नाहीत माहितीये. एवढा जजमेंटल काय आहेत त्या? माझ्या डोक्यात हाच विचार येतो. बहुतेक ना त्यांच्या आयुष्यात एखाद्या पुरुषाने त्यांना फसवलं असणार. त्याशिवाय या अशा नाही वागायच्या. आता बघ ना, हॉस्टेलवर त्या एकट्याच राहतात. त्यांच्या परिवारातले इथं कुणीच येत नाही आणि त्यांच्या बोलण्यातनं पण कधी विषय निघत नाही. पॉइंट आहे. त्या खडूस आहेत पण त्याचं कारणही तसंच काहीतरी असेल. पण असं काय घडलं असेल त्यांच्यासोबत? ते आपली खूप काळजी घेतात पण त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाही. स्वानंदी, तू या सगळ्याचं टेन्शन घेत बसू नकोस आता. तुला ऑलरेडी बरं नाहीये. मी तुझ्यासाठी मेडिसिन्स घेऊन येते आणि तुझ्या डोक्यावर ठेवायला पट्ट्या घेऊन येते. तू काळजी घे. खूप ताप आलाय. ताप उतरायला हवा लवकर. ती मुलगी या कंपनीला क्वालिटी पेक्षा जास्त प्रॉब्लेम्स देणार आहे. मार्क माय वर्ड. हे बघा सुजित साहेब, जर स्वानंदीने हे काम केलं नाही तर मी स्वतः तिच्याकडून हे काम काढून घेईन आणि त्यानंतर कंपनीचा तिच्याशी काही संबंध येणार नाही. आणि यापुढे असा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्या कानावर घालू. पुन्हा एकदा सॉरी. बेटर डू इट. किती वेळा तुम्हाला माफ करायचं आता? म्हणा तू का नाही बोलू दिलंस मला? डॅडना कळलं पाहिजे स्वानंदी माझ्यासाठी किती महत्वाची आहे. सुजित, आता तू नाही, स्वानंदीचं काम बोलू दे. ट्रस्ट ऑन मी, हे काम ती इतकं चांगलं करेल की इथून पुढे आपल्या कंपनीला तिला काम देण्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन राहणार नाही. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेव आणि जरा वेळ शांत राहा. बाकीचं बराच उशीर झालाय, मी निघतो. तूही झोप. नाही हो मॅडम थांबा. कोणाला भेटायचंय? अहो दादा, नमिता मॅडमला भेटायचंय. त्यांनी मला 9:30 वाजता बोलावलं होतं. अहो तुम्हाला दिलेली वेळ संपली. जावा आता, पुढची अपॉइंटमेंट घेऊन या. अहो दादा, मला फक्त 5 मिनिटं उशीर झालाय आणि त्यांच्याच लग्नाच्या ऑर्डरचं काम आहे. त्यांना सांगा मला अर्जंट भेटायचंय. तरी तुम्हाला थांबावं लागेल. नमिता मॅडम आता बिझी आहेत त्यांच्या खास मैत्रिणी सोबत. तुम्हाला थोडा वेळ वेट करावा लागेल. अहो दादा, त्यांच्याच लग्नाची ऑर्डर आहे. मला फार काही वेळ नाही लागणार. हवं तर मी हे कपडे त्यांना देते आणि परत येते. फक्त 10 मिनिटं. बरं ठीक आहे, जा. थँक्यू दादा. नमिता मॅडम आलीस? ये, तुझ्याच बद्दल बोलत होतो आम्ही. मी तुला म्हटलं होतं ना, माझ्या लग्नासाठी एक परफेक्ट डिझायनर सापडली येते. ती हीच स्वानंदी. आणि स्वानंदी ही माझ्या कॉलेजची मैत्रीण.
स्वानंदी ये ना. तुम्ही दोघी एकमेकींना ओळखतच असाल ना? मी पण काय प्रश्न विचारते म्हणा. एकाच कंपनीत असाल तर ओळखतच असाल. नाही, मी नाही ओळखत. म्हणजे ही ओळखत असेल मला, पण मी नाही ओळखत हिला. नमिता, कसं आहे ना, ऍक्च्युली आमच्या फॅक्टरीमध्ये खूप वर्कर्स आहेत अगं कामाला. आता बघ ना, माझ्याच हाताखाली 50-60 लोक काम करतात आणि प्रत्येकाला असं चेहऱ्याने आणि त्यांच्या नावाने ओळखणं जरा डिफिकल्टच आहे, नाही का? आणि असं कुणालाही लक्षात ठेवणं त्याहून डिफिकल्ट. बाय द वे, तू ओळखत असशीलच मला. हाय, मी संचिता देशमुख. तुझं नाव काय आणि कुठल्या डिपार्टमेंट मध्ये आहेस कामाला तू? मी स्वानंदी देसाई. मी कंपनीसाठी काम करते, कंपनीत नाही काम करत. म्हणजे आधी करायचे मी कंपनीत काम, आता नाही करत. हो का? जॉब सोडलास का की काढून वगैरे टाकलंय तुला? नाही नमिता, तुला खरं सांगू का, आमच्या कंपनीत शिस्त महत्वाची. अगं बेशिस्त आणि कामचुकार लोकांना जागाच नाही आमच्याकडे. त्यामुळे काय होतं माहितीये का, काही लोक आहेत ना, अगदी महिनाभरात गाशा गुंडाळतात आणि जिथे आले तिथे निघून जातात. म्हणून मी हिला म्हटलं की काम सोडलंस की काढून टाकलं. एक मिनिट, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या गप्पा नंतर मारा. स्वानंदी, माझा लेहंगा आणलायस ना? दाखव काय पॅटर्न केलायस ते. हो मॅडम, दाखवते ना. मॅडम, हा तुमच्या लग्नाचा लेहंगा.